ओम नमो भगवते वासुदेवाय. ब्रह्मदेवाचे मानसपुत्र जे ब्रह्मदेवांच्या छायेपासून जन्माला आले, कर्दम ऋषी, ते भगवंतांची प्रार्थना करतात. आणि ती प्रार्थना करत असताना ते सांगतायत की भगवंता, आपण सगळ्या लोकांचे अधिपती आहात, स्वामी आहात. आणि ह्या सगळ्या लोकांमध्ये राहणारे जे जीव आहेत, हे सगळे वेदवाणी रूप अनुशासनानं बांधलेले आहेत. वेदवाणी ही जणू काही एखादी दोरी किंवा एखादं जावं आणि त्याच्यातनं बांधले गेलेले हे सगळे जीव आहेत. आणि त्याच वेदवाणीला अनुसरून कालरूप अशा आपल्याला मी नमस्कार करतो, आपली उपासना करतो, आराधना करतो. आणि ह्या उपासना आराधना करण्यासाठी माझ्याजवळ द्रव्य जर काही असेल तर एकच आहे, ते म्हणजे आपली आज्ञा पालन करणं, माझ्या जन्मदात्या पित्याची आज्ञा पालन करणं. आपले जे भक्त आहेत ते आपल्या लीला कीर्तनानं, गुणकीर्तनानं, नामसंकीर्तनानं इतके मत्त झालेले असतात, जणू ते की अतिशय मधुर असं गोड द्रव्य आहे की ज्याची चटकन धुंदी यावी, जे मादक असावं. अशा त्या रूपसंकीर्तन, गुणसंकीर्तन, लीला संकीर्तनानं इतके मत्त झालेले असतात की त्यामध्ये त्यांना आपल्याला भूक लागली, तहान लागली याचं सुद्धा भान राहत नाही. आणि जरी आत भूक आणि तहान असली तरी सुद्धा त्यांचं चित्त कधी विचलित होत नाही, इतके ते आपल्या गुणसंकीर्तनामध्ये, नामसंकीर्तनामध्ये रमलेले असतात. आणि माझ्यासारखे जे कर्मजड जीव आहेत की ज्यांना विविध कर्म हेच मुख्य जीवन वाटतं आणि त्या कर्मातून उपलब्ध होणारे नाना प्रकारचे विषय त्यांच्यापासून मिळणारं सुख हेच ज्यांना प्रधान वाटतं, अशा आमच्यासारख्यांची ते गणनाही करत नाहीत, त्यांची दखलही घेत नाहीत. वास्तविक आपला गुणसंकीर्तनानं, नामसंकीर्तनानं, ध्यानामुळं, चिंतनामुळं जे सुख मिळतं, जो आनंद मिळतो, त्याच्या पुढे सामान्य वैश्विक सुख जी मिळतात ती फुटक्या कवडीच्या सुद्धा किमतीची नाहीत. इतका आपल्यापासून मिळणारा आनंद हा मोठा आहे. पण तरी सुद्धा माझ्यासारखी कर्मजड जी माणसं आहेत, जी या विषयांमध्ये अडकलेली आहेत, त्यांची सुद्धा कोणीही आपले भक्त गणना करत नाहीत, दखल घेत नाहीत. भगवंता, आपण कालस्वरूपात आणि आपण सुरू केलेलं हे कालचक्र जे आहे ना, ते अतिशय महान आहे, मोठं आहे, अत्यंत प्रबळ आहे, शक्तिशाली आहे. हे कसं कालचक्र आहे की साक्षात परब्रह्म हा त्या कालचक्राचा आस आहे. आणि अधिक मासासह 13 महिने जे वर्षभरात येतात, हे 13 महिने म्हणजे त्या आसाला जोडलेले आरे आहेत. वर्षातले जे 360 दिवस असतात, 30 महिन्याचा एक महिना, 12×36, 360, हे जे 360 दिवस आहेत, हे त्या आर्यांना जोडणारे जे, आमच्याकडे कोकणात त्याला वाकं म्हणतात, जोड आहेत ते. आणि संपूर्ण वर्षामध्ये अनंत संख्येमध्ये असलेले क्षण आणि पळ हे जणू त्या आर्यांना जोडणाऱ्या पत्राकार धावा आहेत. शिवाय 3 चातुर्मास जे आहेत, हा त्या आर्यांना जिथे तो
गोळा जोडलेला असतो चाकाचा, तो गोळा म्हणजे ती नाभी आहे. अशा प्रकारचं अत्यंत वेगवान संवत्सरूप असं जे कालचक्र आहे, हे बाहेर बघितलं तर संपूर्ण जगाच्या आयुष्यात छेदन करत असतं. एक पळ जाणं, एक दिवस जाणं, एक महिना जाणं म्हणजे आपापलं आयुष्य हळूहळू कमी होत जाणं असं आहे. पण ह्या काळाची गती आपले जे काही भक्त आहेत, जे सदैव नामसंकीर्तन लीला संकीर्तन ह्याच्यात रमलेले असतात, त्यांच्या आयुष्यावर काही ह्या कालचक्राचा परिणाम होत नाही. हे ब्रह्मांड कसं आहे सांगू का? भगवंताला सांगतात ना की एखादा कोळी आपल्याच शरीरातून काही धागे तयार करतो, मुखावाटे धागे काढतो, त्या धाग्यांचं एक जाळं विणतो, त्या जाळ्यात तो स्वतः राहतो, त्या जाळ्यात अडकणाऱ्या जीवांवरच तो जगतो आणि कालांतरानं ते जाळं आपल्याच मुखामध्ये तो आवरून घेतो. भगवंता हे जे ब्रह्मांड आहे ना, हे ब्रह्मांड या कोळ्याच्या जाळ्यासारखं आहे की आपणच ते निर्माण केलं. ते ब्रह्मांड तयार करण्यासाठी लागणारं जे द्रव्य आहे तेही आपणच आहात, निर्माण करणारेही आपणच आहात, त्याचं स्थितीपालन करणारेही आपणच आहात. आणि आपल्या जेव्हा मनात येईल, आपल्याला जेव्हा वाटेल तेव्हा त्याचा संहार करणं, ते आवरून घेणं, त्याचंही करते आपणच आहात. आपल्या ठिकाणची जी योगमाया आहे, त्या योगमायाच्या बळावर आपल्यापासून अभिन्न असलेलं हे सगळं द्रव्य आपण रसवता, तयार करता, त्याच्यातून संपूर्ण ब्रह्मांड निर्माण होतं. आणि आपल्याला वाटलं की हे पसरलेलं संपूर्ण ब्रह्मांड काही काळ स्थित ठेवून आपण पुन्हा त्याचा प्रलय करतोय. आता यावेळेला आपण आपलं हे जे रूप आहे, गळ्यात तुळशीच्या माला आहेत आणि वास्तविक आपण निर्गुण निराकार असून सुद्धा मायेनं परिच्छिन्न झाल्यासारखं वाटणारं हे जे आपलं सगुण रूप दर्शन आहे, सगुण मूर्ती रूप दर्शन आहे, त्याच्यामुळे मला अतिशय आनंद होतोय, समाधान होतोय, डोळ्यांचं पारणं पेटतंय. आपण जे भक्तांना शब्दादी विषयांच्या योगे नाना प्रकारची सुख देता, ती सुख वास्तविक माईकच आहेत. आपल्याला सुद्धा ती सुख आवडत नाहीत, पण तरी सुद्धा परिणाम म्हणून ती आमचं शुभच करणारी असतात. ही आपली कृपा आहे. ही कृपा आमच्यावर सतत बरसत राहो. आपलं स्वरूप कोणालाच कळत नाही. भगवंता, स्वरूपतः आपण निष्क्रियच आहात, पण तरी सुद्धा मायेच्या योगानं ह्या संपूर्ण ब्रह्मांडाचा व्यवहार आपण चालवता, हा संसार आपण चालवता. आणि अगदी थोडीशी जरी आपली कोणी उपासना केली तरी सुद्धा त्याला अपेक्षित असलेल्या, अभिलषित असलेल्या सगळ्या गोष्टी आपण देता, सगळे विषय आपण देता. आपण त्याच्यावर कृपेचा वर्षाव करता. खरोखर आपली ही चरणकमला अतिशय वंदनीय आहे. आणि मी आपला निस्सीम भक्त वारंवार आपल्या चरणांना वंदन करतो. कर्दमांनी अशा प्रकारे भगवंताची स्तुती केली, प्रार्थना केली. मग पुढे काय झालं? मैत्री काही म्हणाले का त्याच्यावर? पुढच्या भागात बघूया. ओम नमो भगवते वासुदेवाय.